गुड आफ्टरनून सर्वांना एकदा पुन्हा. आता आपल्याला 1.1 2 3 4 हे आपण 4 प्रॅक्टिस सेट ऑलरेडी आपण बघितले बरोबर. आता प्रॅक्टिस सेट आपल्याला कोणता बघायचा आहे 1.5 बघायचा आहे. आपला जो टॉपिक चालू आहे तो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल चालू आहे, ज्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन असणार आहे, ज्याच्यात किती व्हेरिएबल्स असणार आहे 2 असणार आहे. व्हेरिएबल्स कोणते असतात x अँड y किंवा a b पण असू शकतात किंवा आपण बघितलं p आणि q पण असू शकतात, असे कोणते पण व्हेरिएबल असेल. आणि त्याचा आपण स्टँडर्ड फॉर्म बघितले होते. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे ax प्लस by इज इक्वल टू c. हा कोणाचा स्टँडर्ड फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय शिकलो, दोन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिले असायचे आणि त्याची आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायला लागायची. त्यासाठी आपण त्या इक्वेशनचे एक ॲडिशन करायचो किंवा सबट्रॅक्शन करायचो. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण काय बघितलं, आपल्याला व्हेरिएबलचंच ॲन्सर काढायचं आहे, बट कोणती मेथड यूज करायची आपल्याला ग्राफिकल मेथड. मग त्यात ग्राफ काढायचे होते आपल्याला आणि ग्राफ करून आपण काय करायचो, ज्या दोन इक्वेशन असायचे ते आपल्याला 2 लाईन्स मिळायच्या आणि त्या लाईन कुठंतरी 2 इंटरसेक्ट करायच्या, तेच आपले ॲन्सर असायचं एक्स आणि वायचं. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण काय बघितलं तर क्रॅमर्स रूलने एक्सची आणि वाय व्हेरिएबलचे ॲन्सर काढायचं होतं. क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर रूलचा फॉर्म्युला काय होता एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी आणि वायचं काय होतं वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. आणि डी म्हणजे काय असायचं आपला डिटर्मिनंट. 2 रो असायचे किंवा 2 काय असायचे कॉलम, त्याच्यावर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचो आणि डिटर्मिनंट डी काढायचो. नंतर dx काढायचो, एकच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या आणि त्याच्याऐवजी सीच्या टाकायच्या. आणि नंतर y काढायचो आपण dy काढायचो, बीच्या व्हॅल्यू काढून टाकायच्या आणि त्याच्याऐवजी कोणाच्या आणायच्या सीच्या व्हॅल्यू घ्यायच्या. तो आपण पहिला प्रॅक्टिस सेट 1.3. 1.4 मध्ये आपल्याला 4 एक्झाम्पल होते, ज्याच्यामध्ये आपल्याला काय होतं सबस्टिट्यूशन मेथड होते. 1 अपॉन एक्स प्लस वाय, मग त्याला आपण p मानायचो, किंवा मग 1 अपॉन एक्स मायनस वाय त्याला आपण q मानायचो आणि मग आपण ते एक्झाम्पल सॉल्व करायचो. त्याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन 2 प्रकारे मिळायचे आणि ते दोन्ही क्वाड्रेटिक इक्वेशन आपण सॉल्व करायचो आणि मग आपल्याला ॲन्सर मिळायचं. आता लास्ट प्रॅक्टिस सेट ह्या लेसनमधला, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लिनियर इक्वेशनच असणार आहे, बट लिनियर इक्वेशन आपल्याला डायरेक्ट दिले जाणार नाही आहे. हे न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे काय, तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे. इन्फॉर्मेशनच्या आधारावर आपल्याला 2 इक्वेशन मांडायचे आहेत. त्या 2 इक्वेशनचं स्ट्रक्चर काय, ते स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं आहे ड्रॉ करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ते 2 लिनियर इक्वेशन जे आहे ते सॉल्व करायचे आणि पुन्हा व्हॅल्यू कोणाच्या काढायच्या आहे एक्सच्या आणि वायच्या. आता मी तुम्हाला सांगितलं आपले जे 4 प्रॅक्टिस सेट झाले, जर आपल्याला विचारलं दिलेले 2 क्वाड्रेटिक इक्वेशन असायचे आणि त्याच्यामध्ये ते सांगायचे काय ग्राफिकली सॉल्व करा किंवा क्रॅमर्स रूलनी सॉल्व करा, पण असं काहीच सांगितलेलं नसतं तर आपण ते पहिल्या पद्धतीने पण सॉल्व करू शकतो, काय सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करू. मग आता जे थेरॉटिकल एक्झाम्स असतात म्हणजे न्यूमेरिकल असतात, जे लिहिलेले एक्झाम्पल असतात, त्याच्यात सांगितलेलं नसतं का तुम्ही कशाने एक्झाम्पल सॉल्व करा, ग्राफिकली सॉल्व करा की क्रॅमर्स रूलनी सॉल्व करा, असं सांगितलेलं नाही आहे. मग असेच आपण ते रेग्युलर पहिली पद्धतीने सुद्धा आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. फक्त आता आपली जर चॅलेंज कोणतं असणार आहे तर एक्झाम्पल जे आहे आपल्याला हे कसे दिले असणार आहे न्यूमेरिकल मोठं दिलेलं असणार आहे, त्याच्यावर आपल्याला विचार करायचा आणि मग मांडणी करायची, मग 2 इक्वेशन्स काढायचे. मुलांना हे एक्झाम्पल थोडे अवघड वाटतात, पण एक्झाम्पल व्यवस्थित वाचायचं आणि मांडणी करायची, जास्त अडचण येणार नाही आहे. येईल का लक्षात. मग आता बघा तुम्ही काय करा, तुम्ही क्वेश्चन तर काही लिहिलेले नसतील बरोबर तुमच्या नोटबुकमध्ये. आता काय करायचं, बुक्स आहे सर्वांकडे, त्याचं पहिलं क्वेश्चन दुसरा क्वेश्चन असं आपण घेणार आहे. तर पहिल्या क्वेश्चनसाठी साधारणतः तुम्हाला 3 ते 4 लाईन्स लागणार आहे क्वेश्चन लिहिण्यासाठी. थोड्या 3-4 ओळी सोडून द्यायच्या आणि नंतर तुमचं ॲन्सर लिहायचं. काय त्यात आपण बघू. क्वेश्चन वगैरे तुमच्या समोर आहेत, क्वेश्चन माझ्याकडे पण आहे सपोज. मग क्वेश्चन काय दिला आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचे मांडणी करायची. क्वेश्चन वगैरे कुणीच काही लिहू नका, फक्त लक्ष द्या इकडे काय सांगतोय मी. आता बघा प्रॅक्टिस सेट 1.5चा फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर काय फर्स्ट. मग आता फर्स्ट क्वेश्चन काय काय दिलं ते आपण बघूयात. 2 नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे 2 नंबर दिलेले त्यांचा डिफरन्स किती दिला आहे 3.
डिफरन्सचा मिनिंग काय रे? सबट्रॅक्शन. डिफरन्सचा मिनिंग काय असतो? सबट्रॅक्शन. म्हणजे आपल्याला दोन नंबर दिले, त्यांची सबट्रॅक्शन किती सांगितली बरं? 3 सांगितली. पहिले स्टेटमेंटचं मिनिंग कळालं का सर्वांना? ओके. पुढं स्टेटमेंट काय बघा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटेस्ट नंबर इज 90. आता तिने काय सांगितलं आहे, जो स्मॉलर नंबर आहे का त्याची ट्वाइस करा. ट्वाइस म्हणजे काय? 2 टाइम्स. म्हणजे जर एखादा एक्स असेल त्याचा 2 टाइम्स म्हणजे काय? 2x. आणि थ्राइसचा अर्थ काय असतो? जर एक्स असेल तर 3x घ्यायचं आहे. मग त्यांनी काय म्हटलं, जो स्मॉलर नंबर आहे का त्याची काय घ्या? ट्वाइस. आणि जो लार्जर नंबर आहे का त्याची काय घ्या? थ्राइस. आणि ह्या दोघांची सम म्हटले. सम म्हणजे काय? ॲडिशन. आणि हे ॲडिशन आपल्याला काय सांगितले बरं? 90 सांगितलेले आहे. आणि त्यांनी नंतर क्वेश्चन विचारला आहे, फाइंड द नंबर्स. तर मग ते नंबर नेमके कोणते आहेत ते आपल्याला काढायचे. क्वेश्चन कळाला सरांना? काय क्वेश्चन सर्वांच्या समोर आहे, फक्त आता आपल्याला काय करायचे आहे? मांडणी. एवढाच क्वेश्चन दिला आहे आणि नेमके ते नंबर्स कोणते आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. बरोबर ना? क्वेश्चन कळाला सरांना? मग आता काय काय क्वेश्चन आहे तो आपल्या नोटबुकमध्ये आहेच, फक्त आता आपण डायरेक्ट ॲन्सरची मांडणी करूयात. काय करू? डायरेक्ट ॲन्सरची मांडणी. मग आता आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहे. काय दिलं आहे? एक म्हणजे स्मॉलर नंबर दिला आणि एक कोणता दिला आहे? ग्रेटेस्ट नंबर दिलेला आहे. म्हणून आपण त्याला एक्स आणि वाय मानून घेऊ ना. काय मानून घेऊ त्याला? आपण एक्स आणि वाय मानून घेऊ. म्हणून आपण असं लिहू बघा, लेट द, कारण की आपल्याला नंबर माहिती आहे का, ग्रेटर कोणता आहे आणि स्मॉलेस्ट कोणता माहिती नाही आहे. मग आपण एकाला एक्स मानून एकाला काय मानू? वाय. द ग्रेटर नंबर बी काय मानू का आपण? एक्स. मोठा नंबर काय मानू आपण? एक्स. अँड स्मॉलर नंबर बी काय मानू आपण? वाय. ग्रेटर नंबर काय घेतला आपण? एक्स. आणि स्मॉलर नंबर काय घेतला आपण? वाय. कारण की आपल्याला ते माहीत नाही ना, तेच तर नंबर काढायचे आपल्याला. स्मॉलर नंबर कोणता आहे आणि ग्रेटर नंबर कोणता तेच तर आपल्याला काढायचे. म्हणून आपण काय केलं, जो ग्रेटर आहे का त्याला एक्स मानून घेतलं, कन्सिडर ॲज एक्स, आणि स्मॉलर नंबर ॲज कन्सिडर ॲज वाय. मग आता आपल्याला 2 कंडिशन दिलेले असतात एक्झाम्पलमध्ये. किती कंडिशन आहे? 2. मग आता पहिली कंडिशन पुन्हा मी एकदा एक्झाम्पल वाचतो. काय कंडिशन दिली आहे? 2 नंबर डिफर बाय 4. म्हणजे 2 नंबरचा, हे जे 2 नंबर आहे का यांचा डिफरन्स किती दिला आपल्याला? 3. काय दिलेलं आहे आपल्याला? 3 दिला आहे. मग आता आपण असं म्हणू शकतो ना, बाय गिवन फर्स्ट कंडिशन. मग आपल्याला जी एक्झाम्पलमध्ये जी फर्स्ट कंडिशन दिली ती कंडिशन काय दिली का दोघांचा डिफरंट किती असला पाहिजे? 3 असला पाहिजे. डिफरंटचा अर्थ काय असतो? सबट्रॅक्शन. मला सांगा बरं, 10 आणि 8चा डिफरंट किती आहे? 2 आहे ना. किती आहे? 2 आहे. डिफरन्सचा अर्थ काय आला का? मायनस. डिफरन्सचा अर्थ काय असतो? मायनस. डिफरन्स नेहमी मोठ्या संख्या नंबर काय करायचा असतो? सबट्रॅक्ट. मग आता बघा, 2 संख्यांचा डिफरन्स आपल्याला 3 सांगितलं आहे. एक्झाम्पल सांगितलं आहे 3. मग आता आपल्याला माहिती आहे ना, मोठ्या नंबरमधून नंबर नेहमी सबट्रॅक्ट होतो ना. याचा अर्थ फर्स्ट कंडिशन काय दिली आहे? एक्स मायनस इज इक्वल टू काय? 3. दोन्ही नंबरचे जी डिफरंट आहे हा काय दिला? 3. बरोबर का नाही? मग दिसतं का आपलं लिनियर इक्वेशन झालं का? पहिलं झालं ना, एक्स वाय आणि इज इक्वल टू सी झालं लिनियर इक्वेशन. मग याला आपण काय म्हणणार आहे? इक्वेशन नंबर फर्स्ट. अलग लक्षात? नक्की सरांना का आलं? आता काय बघा, अँड नेक्स्ट गिवन सेकंड कंडिशन. नेहमी एक्झाम्पलमध्ये 2 कंडिशन असतात नेहमी, कारण की 2 कंडिशन असेल तर 2 इक्वेशन बनवू शकतो ना आपण. मग पहिल्या कंडिशनने आपण हे इक्वेशन बनवलं. आता सेकंड कंडिशन ते काय म्हणताय बघा, पुन्हा सांगतो. सेकंड कंडिशन, द सम ऑफ ट्वाइस. सम म्हणजे काय रे? ॲडिशन. म्हणजे 2 नंबरची तर काय असणार आहे? ॲडिशन असणार आहे. कोणाची ॲडिशन दिली बरी? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कोणता इथं? मग वायची काय घ्यायची आपल्याला? ट्वाइस, कारण की वाय नंतर म्हणून मी वाय नंतर लिहिलं. आणि अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता आहे आपला? एक्स. मग एक्सचा काय घ्यायचा आपल्याला? थ्राइस म्हणजे 3. आणि यांची सम किती दिली आपल्याला? 90. काय दिली? सम 90.
अरेंजमेंट कळाली का, स्ट्रक्चर कळालं. पुन्हा आता वाचतो बघा काय म्हटलंय, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. ह्या दोघांची ॲडिशन किती दिली आपल्याला, 90. दिसतं का लिनियर इक्वेशन हे आपल्याला दिसलं ना. मग याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकता तुम्ही, सेकंड म्हणू शकतात. बस तुम्हाला एकदा 2 इक्वेशन आले तर तुम्हाला त्या एक्सची आणि वायचीच तर व्हॅल्यू काढायची असते. बस एवढंच एक्झाम्पल आहे. मग आता मला सांगे 2 इक्वेशन आपले रेग्युलर सारखे दिसायला लागले, मग हेच तर सॉल्व करायचे. एक्स किंवा वाय व्हेरिएबल सेम आहे का, नाही. मग कोणतरी सेम करून घ्यावं लागेल ना आपल्याला. मग याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x होईल, किंवा 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2y होईल. काही पण होऊ शकतात, तुम्हाला जे वाटेल ते करायचं. काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके बरं, 2 ने सोपं वाटतं थोडं म्हणून आपण 2 ने कर वाटलं सर. मग आतीदा आपण म्हणू मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 ने. 2 ने केलं तर चालेल आणि 3 ने केलं तर चालेल, जे तुम्हाला योग्य वाटेल ते, काही प्रॉब्लेम नाही. का 3 ने करायचं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. काय केलं आपण, 2 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. मग आता वी गेट मग काय मिळणार आहे आपल्याला, जर ह्या 2 ने कोणा मल्टिप्लाय करायचं आता इक्वेशन नंबर फर्स्टला. मग डायरेक्ट करू का मी मल्टिप्लाय इक्वेशन. 2 × x का होणार इथं, 2x. व्हेरी गुड. मायनसला मायनस आहे, वायला 2 ने मल्टिप्लाय केला का होणार आहे 2y इज इक्वल टू 3 ला 2 ने मल्टिप्लाय केला किती होणार आहे 6 होणार आहे का नाही. मग याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू आता, थर्ड म्हणू. आता आले का व्हेरिएबल सेम कोणाचे बघा ना, 2y आला आणि इथं पण काय आला 2y. म्हणजे सेकंड आणि थर्डचे इक्वेशन काय झाले सेम, म्हणजे व्हेरिएबल काय झाले सेम. मग आपल्याला ते सॉल्व करायचे. आणि मी तुम्हाला फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्येच सांगितलं होतं, जे व्हेरिएबलचे रिअल नंबर सेम आले असतील ते दोघं प्लस असेल तर काय करायचे असते सबट्रॅक्शन, दोघं मायनस असेल तरी सबट्रॅक्शन. बट एक नंबर जर प्लस असेल आणि एक नंबर जर मायनस असेल तर काय करायचे असते त्यांच्यावाली ॲडिशन. काय करायचे असते ॲडिशन. आलं लक्षात. मी मागच तुम्हाला सांगितलं आठवतं का रे, जे रिअल नंबर सेम असतात ते दोघं प्लस असेल तर काय करायचे असते सबट्रॅक्शन, दोघं मायनस असेल तरी काय करायचे असते सबट्रॅक्शन. बट एक प्लस आणि एक मायनस असेल तर त्यांची काय करायची असते ॲडिशन. मग आतिकडे लक्ष द्या बघा, हा 2y आणि इथं सुद्धा काय 2y, दोघं सेम झाले, त्यांचे सायन्स काय बरं, एकाचे प्लस आणि एकाचे काय मायनस. अपोजिट असल्यावर काय करायचे असते प्लस. मग आपण असं करू, देअरफॉर ॲडिंग इक्वेशन सेकंड अँड थर्ड, या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. मग काय बघा, सेकंड इक्वेशन काय इथं 3x + 2y इज इक्वल टू काय 90, प्लस थर्ड इक्वेशन काय 2x - 2y इज इक्वल टू 6. ह्या दोघांची काय करायची आता आपल्याला ॲडिशन करायची ना. आणि ॲडिशन करताना काही साईन चेंज होतात का नाही, फक्त साईन कधी चेंज होतात सबट्रॅक्शन असताना चेंज होतात, बरोबर ना. मग त्यांची काय करायची आपली ॲडिशन. घ्या बरं ॲडिशन करून काय होईल 3x + 2x किती होणार आहे 5x. 2y मधून 2y गेले काय जाणार आहे 0 इज इक्वल टू 90 + 6 किती होणार आहे 25. किती होणार आहे 25 होईल ना, बरोबर. मग आता आपल्याला फक्त कोणाची व्हॅल्यू काढायची 1 ची. मग हा 5 इथं मल्टिप्लाय इकडे आल्या काय अपोजिट साईडला डिवाइड होऊन जाईल. देअरफॉर x इज इक्वल टू 25 बाय किती होणार आहे 5. 5 1 जा 5 5 जा 25. देअरफॉर x इज इक्वल टू किती आला 5. 1 ची व्हॅल्यू किती आली 5. आता ही 1 ची व्हॅल्यू कशात तरी सबस्टिट्यूट करा. इक्वेशन फर्स्टमध्ये करा, सेकंडमध्ये करा किंवा थर्डमध्ये करा. कशात करू फर्स्ट सारा सोपं दिसतंय म्हणून त्याच्यात करू आपण. मग आता इथं म्हणू पुट व्हॅल्यू x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये काय केलं ते आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. इकडे लक्षात लिहू नका रे. मग फर्स्ट इक्वेशन काय आपलं x - y इज इक्वल टू किती आहे 3 आहे. मग x ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 5. मग 5 - y इज इक्वल टू किती होणार आहे 3. हा इथं -y तिकडे गेला काय होईल +y आणि हा +3 इकडे आला काय होईल -3. मग देअरफॉर काय होईल बरं
5 मायनस 3 इज इक्वल टू काय होणार आहे वाय. 5तून 3 गेले किती राहणार आहे 2. देअरफॉर वाय इज इक्वल टू किती येणार आहे 2. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली आपली 2. बरं आता आपण एक्स कोणाला मानलं होतं बरं ग्रेटर नंबरला आणि त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलं आहे फाइंड द नंबर्स. म्हणजे आपल्याला ग्रेटर नंबर बी फाइंड करायचा आणि स्मॉलर नंबरसुद्धा फाइंड करायचा आहे. देअरफॉर द ग्रेटर नंबर इज ग्रेटर नंबर काय मानला होता आपण एक्स आणि एक्स म्हणजे कोण आहे 5. साहजिक 5 काय असणार आहे ग्रेटर नंबर. अँड द स्मॉलर नंबर इज किती असणार आहे 2. दिस इज आवर इक्वेशन किंवा हे आपलं काय असणार आहे सोल्युशन. एक्झाम्पल नंबर सेकंड काय दिले. एक्झाम्पल नंबर सेकंड थोडं तुम्हाला एक प्रकारे थोडी ॲक्टिव्हिटीज दिली होती बरोबर ना. काय म्हटलं आहे कम्प्लीट द फॉलोविंग. आता काही तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलेलं आहे ते काय काय तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. काय स्ट्रक्चर दिलं आहे बघा. असं त्यांनी काय दिलं आहे एक रेक्टँगल दिला आहे. हा कोणता शेप आहे रेक्टँगल शेप आहे ना बरोबर. बरं तिथं आपल्याला व्हॅल्यूज दिले. याला काय म्हटलं आहे 2y. इथं काय म्हटलं आहे 4x मायनस वाय. हिअर 2x प्लस वाय प्लस 8 आणि हिअर x प्लस 4 असं दिलेलं आहे बरोबर. आणि याच्यावरून आपल्याला काय काढायला लावलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. काय काढायचं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू काय करायची द फाइंड आउट करायची. आता हा कोणता शेप आहे बरं रेक्टँगल. रेक्टँगलची एक महत्त्वाची प्रॉपर्टी काय असते अपोजिट साइड्स आर इक्वल. अपोजिट साइड आर इक्वल. मग बघा ना ही साइड आणि ही साइड इक्वल दिसते का नाही आहे. ही साइड आणि ही साइड काय असते इक्वल. हे आपण 9thला शिकलोय आठवतं सरांना. अपोजिट साइड्स आर का असतात इक्वल. मग आपण असं म्हणू शकतो आता गिवन शेप कोणता हा रेक्टँगल म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल किंवा सेम म्हणा बरोबर ना. इक्वल असतात किंवा काय असतात सेम असतात. आता बघा एवढंच दिलं ना आपल्याला काय म्हटलंय बरं पुढच्या बॉक्समध्ये एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. म्हणजे याच्यातून आपल्याला एक्सची व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची आणि कोणाची करायची वायची व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करायची. मग आपल्याला एक जो नियम माहीत आहे कोणता रूल माहिती आहे आपल्याला रेक्टँगलचा अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर सेम किंवा इक्वल. म्हणजे याचा अर्थ हा होईल ना ह्या दोन्ही साईड काय असणार आहे सेम आणि ह्या दोन साईडसुद्धा काय असणार आहे सेम. याच्यावरून आपल्याला 2 इक्वेशन मिळणार आहे. किती इक्वेशन्स मिळणार आहे 2 लिनियर इक्वेशन मिळणार आहेत. मग कोणते बघा ह्या साईड कशा असणार आहे इक्वल. म्हणजे आपण म्हणू शकतो ना देअरफॉर 2y इज इक्वल टू काय असणार आहे x प्लस वाय 4. 2y इज इक्वल टू काय x प्लस 4. मग याचं आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. कशात कन्वर्ट करायचे लिनियर इक्वेशन फॉर्ममध्ये. मग लिनियर इक्वेशनचा फॉर्म कसा असतो बरं x असतो प्लस नंतर y असतो आणि इज इक्वल टू काय असतो c असतो बरोबर ना. मग एक काम करू ना आपण हा y 2y इकडे टाकून देऊ आपण. म्हणजे काय बघा हा x तसाच ठेवू हा प्लस आहे तिकडे गेला काय होईल मायनस 2y आणि हा जो मायनस आहे सॉरी हा प्लस आहे इकडे आला काय होणार आहे -4 बरोबर का नाही. मग आपण असं लिहू शकतो ना देअरफॉर x मायनस 2y इज इक्वल टू -4 बरोबर का नाही रे. कळलं काय केलं आपण हा x आहे ॲज इट इज ठेवला. हा 2y प्लस आहे अपोजिट साईडला गेला काय होणार आहे मायनस आणि हा +4 आहे अपोजिट साईडला गेला काय होणार आहे मायनस. मग आता x y आणि इज इक्वल टू फॉर्ममध्ये असतो ना आपल्याला इक्वेशन. मी तसं लिहिलं x ची टर्म लिहिली नंतर y ची टर्म लिहिली इक्वल टू कोणाची लिहिली c ची टर्म म्हणजे विदाउट व्हेरिएबलची टर्म असते ते झालं. मग याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू आता फर्स्ट झालं. इक्वेशन तयार झालं आपलं. नेक्स्ट अँड जसं ह्या 2 साईड इक्वल आहे तशी ह्या पण 2 साईड इक्वलच असणार येणार आहे. मग याच्यावरून आपण सेकंड इक्वेशन तयार करू. काय होईल देअरफॉर मग आता 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस y. आता एक काम करू आपण x yच्या टर्म सर्व एका बाजूला घेऊन टाकू
आणि विदाऊट एक्स वायचे टर्म आपण ऑपोजिट साईडला घेऊन टाकू. अलग लक्षात काय बोललं मी. ओके, मग तिकडं ह्या सगळ्या टर्म्स इकडं आणू. म्हणजे बघा इथं 2x मी तसाच ठेवला प्लस इथं y मी तसाच ठेवला. हा एक्सची टर्म आहे आपण ऑपोजिट साईडला आणू ना. मग प्लसची काय होणार आहे -x आणि मायनस वाय इकडे आलं काय होणार आहे +y इज इक्वल टू ऑपोजिट साईडला काय टाकतो आपण विदाऊट एक्स वायच्या व्हॅल्यू. मग हा 8 आहे ना, हा तिकडे प्लस आहे तिकडे गेला काय होणार आहे -8 होणार आहेत. कळलं सर आहे ना. आता 2 वेळेस x आले 2 वेळेस y आले त्यांना आपल्या एक मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे काय बघा 4x म्हणजे बघा 2x आहे इथं -4x आहे. मग किती होणार आहे 4x मधून 2x गेले म्हणजे काय राहणार आहे 2x आणि मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनस. अलग लक्षात. आता x वाला संपला. y वाला काय y + y म्हणजे किती होणार आहे 2y प्लस प्लस प्लसच राहील आणि इज इक्वल टू इथं किती येणार आहे बरं -8. किती येणार आहे -8. मग आता एक्स वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये आले की इक्वेशन आले. मग याला आपण इक्वेशन नंबर आता काय म्हणू डायरेक्ट सेकंड म्हणू. मग मला सांगा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडमध्ये कोणत्या व्हेरिएबलचे रिअल नंबर सेम आहे का वायचे आहे ना. बघा ना वायला इथं किती बरं 2y आणि इथं किती बरं 2y. एक काय आहे मग दोघांची काय करायची ॲडिशन. काय करायची ॲडिशन. 1 + 1 - असलं काय करायची असते ॲडिशन. ध्यान आलं नाही हे मी सुरुवातीला पण लिहून दिलेलं आहे ते पुन्हा पुन्हा बघा. चुकत असेल त्याचा अर्थ प्रॅक्टिस कमी पडते. 1 + 1 - असलं काय करायचे असते ॲडिशन. मग आता आपण काय करू इथं ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. माझं फर्स्ट इक्वेशन काय आपलं बरं x - 2y इज इक्वल टू 4 अँड सेकंड इक्वेशन इज -2x + 2y इज इक्वल टू -8 आणि आपण काय करणार इनिशियली ॲडिशन आणि वी गेट. मग आता काय मिळणार आहे बरं आपल्याला याच्यामध्ये ॲडिशन का कुठे आहे -4 आहे. हो सॉरी मायनस आहे का. ओके हा काय -4 आहे बरोबर. काय असणार आहे -4. आता दोघांची काय करायची बरं आपल्याला ॲडिशन. ॲडिशन करताना साईन चेंज होतात का नाही. मग आता सॉल्व करू आपण डायरेक्ट. बघा ह्या 1 मधून 2 गेला इथं काय बरं नसतो म्हणजे 1 येणार आहे. नसतो म्हणजे इथं काय असणार आहे 1. हा प्लसवाला आहे. हा 1 - 2 किती होणार आहे -1. किती होणार आहे -1 आणि एक्सला एक्स तसंच राहील ना. बघा ना 2x मधून 1x गेला म्हणजे काय राहिला 1x म्हणून इथं 1x लिहिला ना आणि मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनस म्हणून इथं मायनस येईल. आलं का लक्षात. नक्की काय आलं 2x मधून 1x गेला x राहील आणि मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनस समजा मायनस आलं म्हणजे -x राहिलं बरोबर ना. नेक्स्ट -2y + 2y काय होणार आहे कॅन्सल किंवा 0 होऊन जाणार आहे इज इक्वल टू -4 - 8 म्हणजे काय होणार आहे -12. काय होणार आहे दोघं मायनस असलं ॲडिशन होती ना. -4 - 8 म्हणजे काय होणार आहे -12. दोन्ही साईडला काय मायनस आहे मग दोन्ही आपण काय करू शकतो प्लस प्लस करू शकतो. म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू किती आलं आपला आन्सर 12. एक्सची व्हॅल्यू किती आली x 12 आली. आता ही एकची व्हॅल्यू कशात तरी सबस्टिट्यूट करा. एक तर फर्स्टमध्ये करा किंवा सेकंडमध्ये करा. फर्स्टमध्येच करू ते थोडं आपल्याला सिम्पल वाटतंय म्हणून आपण म्हणू पुट व्हॅल्यू x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन फर्स्टमध्येच करू आपण चालेल ना. मग आता फर्स्ट इक्वेशन काय बरं आपलं x - 2y इज इक्वल टू -4. एक्सची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला 12 - 2y इज इक्वल टू -4. हा +12 अपोजिट साईडला गेला का होणार आहे -12. देअरफॉर -2y इज इक्वल टू -4 हा फक्त मायनस झाला म्हणजे -12 झाला. मग देअरफॉर -2y इज इक्वल टू -4 - 12 म्हणजे काय नाही -60. किती होणार -60. मायनस प्लसच असतो तो 12 + 4 म्हणजे किती होणार आहे 60. दोन्ही साईडला मायनस आहे काय होऊन जाईल इथं प्लस होऊन जाईल. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला वायची. मग हा 2 इथं मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेलं काय होईल डिवाइड. देअरफॉर y इज इक्वल टू 60/2. 2 1 जा आणि 2 8 जा
म्हणजे आन्सर किती आलं 8. म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार आहे 8. y इज इक्वल टू किती आलं आपलं 8. इथपर्यंत कळालं सरांना नक्की एकदम. y ची व्हॅल्यू किती आली 8 आणि x ची व्हॅल्यू किती आली 12. मग आपल्याला सेकंड कॉलममध्ये कॉलम काय दिला होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. म्हणून आपण डायरेक्ट म्हणू शकतो ना देअरफॉर व्हॅल्यू ऑफ x अँड y. Therefore value of x and y are x ची व्हॅल्यू काय बरं 12 and y ची व्हॅल्यू किती आली आपली 8 रिस्पेक्टिवली. व्हॅल्यू ऑफ x and y is 12 and 8 रिस्पेक्टिवली. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली 12 आणि y ची व्हॅल्यू किती आली आपली 8. बट आपल्याला अजून एवढा क्वेश्चन नाही विचारला. अजून एक पुढं बॉक्स दिला आहे. काय बॉक्स दिला आहे फाइंड माय पॅरामीटर अँड एरिया. माय म्हणजे तुमचा का माझा रेक्टँगलचा. व्हेरी गुड. कोणाचा आहे रेक्टँगलचा. मग आपल्याला रेक्टँगलचा काय काढायचा आहे पॅरामीटर आणि दुसरं काय काढायचं आहे एरिया. हे सुद्धा आपण 9thला शिकलोय. आठवतंय का तुम्हाला? काल जेवलेलं आठवत नव्हतं ते काय आठवणार आहे काहीच आठवत नसेल. हो काय म्हणते हो आठवतंय का विचारू का क्वेश्चन नाही नका सांगू. बघा मग आता रेक्टँगलचं काय काढायचं आपल्याला पॅरामीटर. काय काढायचं पॅरामीटर्स काढायला लावलंय ना. हां मग आता आपण पहिले ते काय काढू पॅरामीटर. तुम्हाला माहिती आहे का याचा फॉर्म्युला काय रेक्टँगलचा पॅरामीटर. पॅरामीटरचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का महत्त्वाची गोष्ट काय पॅरामीटरचा अर्थ काय असतो ह्या सर्वांची एकूण ॲडिशन. जी कडा आहे का त्या सर्वांची ॲडिशन म्हणजे पॅरामीटर. ट्रायंगलची पॅरामीटर काढण्यासाठी काय ह्या सर्वांची ॲडिशन ध्यान आली का. यालाच काय म्हणतो आपण पॅरामीटर. मग या सर्वांची काय काढायची ॲडिशन. आता बघा मग पॅरामीटरची ॲडिशन काढण्यासाठी तुम्हाला काय काय माहीत पाहिजे बरं. ह्या दोन्ही पण व्हॅल्यू माहीत पाहिजे ना. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे म्हणजे ही जेवढी असेल तेवढीच ही असणार आहे ध्यान आलं का. आणि जेवढी ही असणार तेवढीच ती ही असणार आहे ना. मग एक काम करू आपण पॅरामीटर काढण्याच्या आधी आपण काय करू त्या साईड्स किती ते आपण पहिले बघू ना. मग ही साईड जे छोटे इक्वेशनला राहतं ते बघा. ही काय झाली बरं आपली ब्रीथ झाली बरोबर ना. याला रुंदी म्हणतो ना. ब्रीथ किती बरं आपली 2y. मग 2 म्हणजे 2 वायची व्हॅल्यू किती आपली 8 म्हणजे 2 × 8 म्हणजे किती होणार आहे 60. ब्रीथ किती आली आपली 60. ही व्हॅल्यू किती आली आपली 60. आता ही पण एक काढू ना. याला काय म्हणतो आपण बरं लेंथ म्हणतो. याला काय म्हणतो आपण लेंथ. मग लेंथ इज इक्वल टू काय बरं एक छोटी असेल ती घ्या. ही व्हॅल्यू घेतली काय ही घेतली काय काही फरक पडत नाही. तुम्हाला डेमो देतो बघा. आपण ही किती आली बरं 2y म्हणजेच किती आली बरं 16. ही सुद्धा 16 आहे का तर बघा एकची व्हॅल्यू किती आहे 12 + 4 किती झाले 60. बघा ना 60. ते काही कधी चेंज होईल का कधीच नाही होणार. कोणती घेऊ शकतात तुम्ही. मग आता ही याच्यापेक्षा थोडं सोपं वाटतंय ना. मग ही घेऊ आपण लेंथ काय बरं आपली 4x - y. याची व्हॅल्यू काढू म्हणजे लेंथ मिळेल आपल्याला. बरं 4ला 4 मी ॲज इट इज ठेवला. x काय आपला x 12 मायनस y काय आपला 8. मग आता 12 4 जा 48 आणि मायनस काय करायचं 8 म्हणजेच लेंथ किती आली बरं 40. ही लेंथ किती आली तुमची आली 40. मग आता आपण काय बघू पॅरामीटर. मग पॅरामीटरचा फॉर्म्युला माहिती आहे आठवतो का तुम्हाला. पॅरामीटरचा काय फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट व्हेरी गुड 2 इन ब्रॅकेट ब्रीथ प्लस लेंथ. ब्रीथ प्लस काय असते लेंथ किंवा लेंथ प्लस ब्रीथ काही पण काय प्रॉब्लेम नाही. मग इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट ब्रीथ किती आली रे आपली 16 प्लस लेंथ किती आली आहे 40. या दोघांचं काय करायचं फक्त आता कॅल्क्युलेशन. 2ला 2 मी तसाच ठेवला. 0 + 6 6 4 + 1 5 56 आणि 56 × 2 करायचं आपल्याला. 6 2 जा 12 5 2 जा 10 + 1 किती येणार आहे 11. म्हणजे याचा पॅरामीटर किती आलं बरं 112 युनिट. कारण की आपल्याला युनिट काय लिहायचं आहे कारण की आपलं युनिट माहिती आहे घ्यायचं आलं नाही म्हणून काय लिहायचं शेवट युनिट लिहायचं. कारण की आपल्याला काय युनिट दिलेलं आहे का नाही आहे. आता पॅरामीटर काढायला लावलं तर ते आपण काढलं. अजून काय काढायला लावलं आता आपल्याला एरिया. मग आता मला सांगा एरियाचा फॉर्म्युला काय असतो बरं. पॅरामीटरचा एरिया काढण्यासाठी काय फॉर्म्युला असतो एरिया ऑफ पॅरामीटर इज इक्वल टू लेंथ × ब्रीथ.
काय असतो लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजे इथं काय घ्यायचं आपल्याला लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे काय निघतो आपल्याला पॅरामीटर. लेंथ काय मग आपली आली 40 मायनस ब्रेथ काय बरं आपली 60. ह्या दोघांचं फक्त काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मग काय होईल बघा तुम्हाला एक नियम सांगतो मी कॅल्क्युलेशनचा मल्टिप्लिकेशनचा. जर कधी कॅल्क्युलेशनमध्ये 0 जर आला तर तो काय करायचा काढून टाकायचा आन्सरमध्ये 0 लिहून टाकायचं. आता कोण राहिला फक्त आपला 60 इंटू 4. 60चा टेबल येतो का नाही येत. 64 जा 64 जा नाही का तर उलटा म्हणा 4 6 जा किती होणार आहे 4 6 जा 24. 4 1 जा प्लस 2 किती होणार आहे 6. म्हणजे तुमचा आन्सर एरिया किती आला 640 युनिट्स. अलग लक्षात. मग तुम्हाला पॅरामीटर काढायला लावला किती आला पॅरामीटर 112 आणि एरिया काढायला लावला किती आला 640. लक्षात आलं का. तुम्हाला काय दिलं एक बॉक्स दिलेला होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि वायच्या सांगितल्या होत्या त्या व्हॅल्यू पण आपण काढल्या आणि पुढे पॅरामीटर आणि एरिया काढायला लावला तो पण आपण काढला. येईल का लक्षात नक्की एकदम बरं लिहून घ्या मग. बघा आता प्रॅक्टिस सेट 1.5चा थर्ड क्वेश्चन काय वाचतो मी एकदा. थर्ड क्वेश्चन काय बघा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे वडिलांचं वय आणि मुलाचं दुप्पट वय ह्या दोघांची ॲडिशन किती आहे 70. अलग लक्षात. ही झाली फर्स्ट कंडिशन असेल. सेकंड काय इफ वी डबल द एज ऑफ फादर. आता फादरचं एज काय केलं आपण डबल केलं 2 टाइम्स केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. आणि त्या वडिलांच्या डबल वयामध्ये जर मुलाचं वय जर वाढवलं तर देन द सम इज 95. मग दोघांची सम किती होणार आहे 95. म्हणजे 2 कंडिशन दिल्या ना इथं पण. मग आता काय विचारलं आहे फाइंड देअर प्रेझेंट एज. तर त्या दोघांची सध्याची एज किती आहे हे काढायचं आहे. म्हणजे आपल्याला वडिलांचं पण एज काढायचं आणि काय करायचं आहे सनचं पण एज काढायचं फादर आणि सनचं. म्हणून आता आपण असं म्हणू याला एकाला एक्स मानू एकाला काय मानू बरं आपण वाय मानू ना. काय मानू एकाला एक्स मानू एकाला काय मानू वाय. बघा लक्ष द्या सर्वांनी. लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स. फादरचं एज किती मानू आपण एक्स अँड प्रेझेंट एज ऑफ सन बी वाय. फादरचं एज किती मानलं आपण एक्स आणि सनचं एज किती मानलं आपण वाय. आणि दोघांची एज काढायची म्हणजेच कोणाची व्हॅल्यू काढायची आता आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची. एक्सची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला फादरचं वय मिळेल आणि वायची व्हॅल्यू मिळाली तर मदरचं एज मिळेल. मदर नाही कोणाचं सनचं. इथं वडिलांचं आणि कोणाचं आहे मुलाचं. बरोबर. मग आता बघा आता याच्यामध्ये कंडिशन काय दिले बाय गिवन दिलेली फर्स्ट बाय गिवन फर्स्ट कंडिशन बाय गिवन फर्स्ट कंडिशन आणि वी गेट. मग आता काय दिली आपल्याला फर्स्ट कंडिशन काय म्हटलं त्यांनी फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे द सम ऑफ फादर्स एज द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन. म्हणजे फादरचं एज किती बरं एक्स अँड ट्वाइस द एज ऑफ सन. ट्वाइस म्हणजे सनचं किती एज आहे वाय आणि तिची काय घ्यायची आपल्याला ट्वाइस. आणि ह्या दोघांची सम म्हणजे काय ॲडिशन. ही सम किती सांगितली बरं आपल्याला 70. ही सम किती झाली 70. झालं का रे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं का नाही. मिनिंग कळाला स्ट्रक्चर कसं आखलं कळालं. काय म्हटलं त्यांनी फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट स्टेटमेंट काय म्हटलं आहे द एज ऑफ फादर अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज सम म्हणजे काय ॲडिशन. ह्या दोघांची ॲडिशन किती दिली आहे 70. ही झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड काय बघा बाय गिवन सेकंड कंडिशन अँड वी गेट
सेकंड कंडिशन काय म्हटलं आहे, सेकंड कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे, इफ वी डबल द एज ऑफ फादर, फादरची एज काय करायचं आता डबल, फादरचं एज काय म्हटलं होतं आपण इथं एक्स, त्याचं काय करायचं आपल्याला डबल 2 टाइम्स करायचं आहे, फादर्स एज ऑफ डबल अँड इट टू बी एज ऑफ सन, आणि सनचं एज किती बरं वाय, आणि सम ह्या दोघांची काय दिली आपल्याला सम, आणि काय म्हटलं आहे सन द सम इज 95. कळलं काय, फादरचं ट्वाईस आणि फक्त सनचं काय म्हटलं का ट्वाईस थ्राईस असं काय म्हटलं आहे का नाही, याचा अर्थ ती वायच घ्यायचं आहे, आणि ह्या दोघांची सम म्हटले, सम म्हणजे काय ॲडिशन, आणि हे ॲडिशन किती दिले आपल्याला 95. आलं काही लिनियर इक्वेशन झालं ना तयार, एक्स वाय आणि इकडे सी आहे का नाही, मग याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण सेकंड. आहे का कोणाची व्हेरिएबल सेम, एक्स एक्सचे आहे का सेम, वाय वायचे आहे का सेम नाही आहे, मग आपण एक तर एक्सचे वाय करून घेऊ सेम किंवा वायचे करून घेऊ, आपण एचेच करू वाटलं सर एक्सचे, याला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 2x होईल, आणि इथं 2x तर आहेच आपल्याकडं, अलग लक्षात, मग या टोटल इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करू आपण 2ने, चालेल का हे, म्हणून देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 and we get, ह्या फर्स्ट इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 2ने, मग आता आपल्याला काय मिळेल मी इकडे लिहितो, मग बघा काय मिळेल, मग 2ने जर आपण मल्टिप्लाय जर केलं फर्स्ट इक्वेशनला तर काय होणार आहे बरं, 2 × x म्हणजे काय होणार आहे 2x प्लस 2 × 2 म्हणजे किती होणार आहे 4y इज इक्वल टू 2 × 70 किती होणार आहे 140. व्हेरी गुड, काय होणार आहे 140. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणू थर्ड. मग झाले का कोणाचे व्हेरिएबल सेम झाले का 2x आणि 2x म्हणजे सेकंडचे आणि कोणाचे थर्डचे, आणि दोन्ही सेम झाले, दोघं पण प्लस आहे, मग दोघांची काय करायचे असते सबट्रॅक्शन, प्लस प्लस असलं काय करायचे असते सबट्रॅक्शन, म्हणून आपण काय करू सबट्रॅक्शन करू. मग काय होईल बघा, नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन, हे मोठे इक्वेशन आहे आणि हे काय बरं आपलं लहान आहे, सबट्रॅक्टिंग सेकंड फ्रॉम थर्ड इक्वेशन थर्ड, बरोबर ना. मग थर्ड इक्वेशनमधून हे सबट्रॅक्ट करायचं, मग थर्ड इक्वेशन काय आपलं 2x + 4y इज इक्वल टू 140. सबट्रॅक्ट काय करायचं आपल्याला सेकंड इक्वेशन 2x + y इज इक्वल टू 95. ह्या दोघांचे काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन, आणि सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो साईन चेंज करतो, मग इथं प्लस आहे काय होईल मायनस, प्लस आहे मायनस, प्लस आहे काय, याची गरज आहे का आता आपल्याला नाही. मग बघा 2x - 2x किती होणार आहे कॅन्सल किंवा 0 होऊन जाणार आहे, बरोबर. बरं 4y मधून 1y कॅन्सल झालं म्हणजे किती जाणार आहे 3y इज इक्वल टू 140 - 95 किती होणार आहे 45. व्हेरी गुड, किती होणार आहे 45. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे वायचे, मग हा 3 तर मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होईल डिवाइड, देअरफॉर y इज इक्वल टू 45 बाय किती होणार आहे 3, आणि देअरफॉर वायची व्हॅल्यू काढायची आपल्याला 3 × 1 = 3 आणि 3 × 15 = 45, 3 × 15 किती होणार आहे 45, बरोबर. मग आता काय उरलं आपल्याकडे इथं y इज इक्वल टू 15, वायची व्हॅल्यू किती आली 15 आली. कळालं कितपर्यंत नक्की एकदम, काही डाऊट. मग आता कोणाची व्हॅल्यू काढायची रे आपल्याला, वायची व्हॅल्यू काढली म्हणजे सनचं एज काढलं आपण, आता कोणाचं काढायचं आहे फादर म्हणजे वायची व्हॅल्यू काढायची, मग आपण कशी तरी सबस्टिट्यूट करतो ना, मग काय करू आपण पुट व्हॅल्यू y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन, कशात करू फर्स्ट, बरं फर्स्टमध्ये कर इन इक्वेशन फर्स्ट. मग काय तयार होईल इथं वी गेट, मग काय तयार होईल आपली इथे वी गेट काय फर्स्ट इक्वेशन x + 2y इज इक्वल टू काय 70. एक्सची व्हॅल्यू काढायची, देअरफॉर x + 2 वायची व्हॅल्यू किती आली इथं 15
मग इज इक्वल टू किती होणार इथं 70. देअरफॉर एक्स प्लस 15 टू जा 30 इज इक्वल टू किती होणार आहे 70. हा प्लस 30 ऑपोजिट साईडला गेला का होणार आहे मायनस होऊन जाणार. देअरफॉर एक्स इक्वल टू 70 मायनस 30. 70 मायनस 30 म्हणजे काय होणार आहे 40. एक्सची व्हॅल्यू किती आली 40. म्हणजे फादरचं वय किती इथं 40 आहेत. कधी किती आहे 14. मग आपल्या एक्सची पण व्हॅल्यू आली आणि वायची पण व्हॅल्यू आली. देअरफॉर म्हणू शकतो एक्स आपण कोणाला म्हटलं आहे फादरला. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ फादर इज किती येणार आहे 40 अँड द प्रेझेंट एज ऑफ सन इज 15. वडिलांचं वय किती आहे 40 आणि मुलाचं किती आहे. म्हणजे वडिलांचं व लग्न कधी झालं असेल इथं कधी झालं असेल. हां म्हणजे कधी झालं असेल कोणत्या वयाच्या. मग जन्मानंतर होणार आहे का रे लग्न काय करा. अरे वयाच्या बहुतेक 25ला झालं असेल ना बहुतेक का माहिती नाही मला.